आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य। ही नाथ परंपरा आहे, ही गुरु परंपरा आहे। आणि नाथ म्हणजे साधारण शक्ती नाही महाराज, हे सिद्ध पुरुष आहे। तुमच्या आमच्यासारखे साधारण मनुष्य नाही, साधारण माणसं नाहीत। एक सिद्धी प्राप्त करायची असेल तर 12 वर्षाची तपश्चर्या करावी लागते। नाथ म्हणजे सिद्ध पुरुष आहे, तुमच्या आमच्यासारखे साधारण मनुष्य नाही। एक वेळचा घडलेला प्रसंग आहे। मच्छिंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथ आणि जालिंदरनाथाचे शिष्य कानिपनाथ महाराज, या दोघांची एक वेळेस भेट झाली। आणि भेट झाल्याच्या नंतर त्यांची भेट एका वनराईमध्ये झाली, आमराईमध्ये झाली। आणि आमराईमध्ये भेट झाल्याच्या नंतर आता जे काही कानिपनाथ महाराज होते, कानिपनाथ महाराजांसोबत 700 शिष्य होते। मग ते 700 शिष्य त्यांच्या सोबत हत्ती, घोडे, पालखी भरपूर काही त्यांच्या सोबत होतं। परंतु गोरक्षनाथ हे एकटेच होते। दोघांची वनराईमध्ये आमराईमध्ये भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर आता त्यांची चर्चा सुरू झाली। परंतु दुपारची वेळ असल्या कारणाने आता फल आहाराची वेळ झाली आणि फल आहार करण्यासाठी आता गोरक्षनाथ महाराज म्हटले जवळच आमराई आहे, आमराईतून आपण आंबे घेऊन येऊ। असं म्हटल्याच्या नंतर कानिपनाथ महाराज म्हणतात आपल्या सोबत 700 शिष्य आहेत, 4 शिष्यांना सांगू आणि आमराईतून ते आंबे घेऊन येतील। परंतु गोरक्षनाथ महाराज म्हणले तसं काही जमणार नाही। का जमणार नाही? तर आज आपल्या सोबत 700 शिष्य आहेत, परंतु उद्या हेच शिष्य आपल्या सोबत राहतील की नाही राहतील काही माहित नाही। मग उद्या ज्यावेळेस हे शिष्य आपल्या सोबत नसतील त्यावेळेस करायचं काय? मग गोरक्षनाथ महाराज म्हणती मी गुरुचा चेला आहे, मी काय करतो, मी ते आंबे घेऊन येतो। कसे आणणार? मग गोरक्षनाथ महाराजांनी विभस्र अस्त्र शक्ती वापरली आणि आकर्षण शक्तीच्या जोरावर या 2 मंत्राच्या आधारावर ते झाडाचे आंबे जशाला तसे या ठिकाणी घेऊन आले। आणि जशाला तसे ते आंबे आल्याबरोबर सर्वांनी आंबे खाल्ले गेले। परंतु काही आंबे उरले आणि उरल्याच्या नंतर आता या आंब्यांचं करायचं काय? मग हे आंबे जशाला तसे परत त्या झाडाला लागले पाहिजे, जशाला तसे झाडाला लागले पाहिजे। अहो आपण दुकानात गेल्याच्या नंतर दुकानातून जर आंबे आणले, आंबे खाऊन झाले किंवा आपल्याला ते आंबे लागत नसले, आपण परत तर जे माग करायला गेलो तर तो दुकानदार आपल्याला परत आंबे माग घेईल का? दुकानदार आपले आंबे माग घेऊ शकत नाही। मग ते जर झाडाचे तुटलेले आहेत, झाडाला परत जशाला तसे आंबे कसे लागतील? परंतु मच्छिंद्रनाथ महाराजांचे शिष्य गोरक्षनाथ महाराज म्हटले आता हे आंबे कसे लावायचे झाडाला? त्यावेळेस कानिपनाथ महाराज म्हणले मी सुद्धा एका गुरुचा चेला आहे। मग कानिपनाथ महाराजांनी जशाला तसे आंबे आणि जो आंबा ज्या देठाला होता त्याच देठाला परत मंत्रांच्या आधारावर नेऊन चिटकवला, नेऊन लावला। त्यांना म्हणायचं कानिपनाथ महाराज। हो, ही नाथ शक्ती म्हणजे सामान्य शक्ती नाही महाराज।